तरुण भारतचा 106वा वर्धापन दिन शुक्रवारी निमंत्रितांच्या उपस्थितीत ऑर्चर्ड रिसॉर्ट नावगे येथे साजरा झाला, तर शनिवारी तरुण भारत परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत हिंडलगा येथील गणाधीश लॉनमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। व्यासपीठावर तरुण भारतच्या कार्यकारी संचालक रोमा ठाकूर व संचालक सई ठाकूर बिजलानी उपस्थित होत्या। तरुण भारतच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि वाचकांना आम्ही एक पुरवणी आज सादर केली, उद्योग व्यवसाय विशेष। ही पुरवणी आपल्या सर्व जाहिरातदार, जाहिरात एजन्सी या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ही यशस्वी केली। यामध्ये बेळगावचे जाहिरात व्यवस्थापक सोहन पाटील, विनय पाटील, त्याच्यानंतर कल्मेश हन्नूरकर आणि रवी हेमाद्री या चौघांनी खूप मेहनत करून ही पुरवणी केलेली आहे। मी मामीना आणि सई मॅडमना विनंती करतो की त्या पुरवणीचं औपचारिक प्रकाशन त्यांनी आपल्या अमृत हस्ते करावं। यावेळी डॉक्टर किरण ठाकूर म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीची तळमळ, अन्यायाविरुद्ध झुंज आणि समाज प्रबोधन या हेतूने 1919 मध्ये तरुण भारतची सुरुवात झाली। मासिक, साप्ताहिक आणि नंतर दैनिक असा प्रवास करत तरुण भारतने 106 वर्ष पूर्ण केली आहेत। या प्रवासामध्ये आमचे पत्रकार, वार्ताहर, विक्रेते, जाहिरातदार वाचकांच्या बरोबरीने कायम आमच्या सोबत राहिले। आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगातील कोणत्याही वृत्तपत्राशी तरुण भारत स्पर्धा करू शकते, याचे श्रेय माझ्या परिवारातील सदस्यांनाच जाते। तरुणांनी चालवलेला तरुण भारत असंच त्याचं कायम स्वरूप राहिलेलं आहे। माझे वडील लोकमान्य टिळकांचे अनुयायी आणि गंगाधरराव देशपांडे, कर्नाटक सिंह यांना म्हटलं जातं, त्यांचे अनुयायी, आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी त्याने वृत्तपत्र तरुणांच्या मार्फत सुरू केलं आणि त्यामधनं तरुण भारतची मुहूर्तमेढ झाली। जे लिखाण व्हायचं, विचार, स्वातंत्र्याच्या लढ्यातले विचार, महात्मा गांधींचं सुद्धा लक्ष वेधलं होतं। प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रेंनी त्यासाठी लेख लिहिले होते। त्यानंतर चुरमुरे प्रकरण, निप्पाणीमधली प्रकरणं बरीचशी हाताळली गेली आणि अन्यायाविरुद्ध झुंज तरुण भारतमधनं प्रकर्षाने छापलं जायचं आणि त्यामुळे बरेचसे अन्याय दूर झाले आणि आजपर्यंत लढाऊ वृत्तपत्राचं नेतृत्व हा तरुण भारत करत आहे। स्थित्यंतर झाली, मॉडर्नायझेशन झालं आणि त्यामध्ये आम्ही जगातल्या कुठल्याही वृत्तपत्राशी अत्याधुनिकतेच्या बाबतीत स्पर्धा करू शकतो। 1980 साली ऑफसेट घेतलं आणि त्यामधनं जी प्रगती झालेली आहे, आता तर डिजिटल मीडिया, डिजिटल युग निर्माण झालेलं आहे। यूट्यूब, AI, त्यामागे कित्येक लोकांची मेहनत असते। तुम्ही 5-10 मिनटं पेपर वाचता, तुमच्या जीवनातली 5-10 मिनटं घेतो, पण त्यासाठी मेहनत कित्येक हजारांची असते आणि टवटवीत राहिलं पाहिजे, लोकांना आवडलं पाहिजे, या तऱ्हेने मजकुराची निवड केली जाते आणि वृत्तपत्राचं वाचन दिवसेंदिवस कमी होत आहे। तर त्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत। लहान मुलांना वाचनालय निर्मिती करून वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे। वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि वाचनामुळेच आपल्या बुद्धीची ताकद वाढते आणि ते करायचं काम आम्ही लोकशिक्षणाद्वारे करत आहोत। आमच्या पहिल्याच अंकात ब्रीद, अन्यायाविरुद्ध झुंज आणि लोकशिक्षण असं होतं। शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये तरुण भारतच्या बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सोलापूर या आवृत्तीमधील संपादकीय, रिपोर्टिंग, जाहिरात, वितरण व अन्य विभागांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला।
याशिवाय दरवर्षी ज्यांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ध्वजारोहणाचा मान दिला जातो त्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात बेळगाव तालुक्यातील वार्ताहर तसेच खानापूर, निपाणी येथील कार्यालय प्रमुख व जाहिरात विभाग प्रमुख यांचाही सत्कार करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने अध्यक्ष शिवाजी राजगोळकर यांचाही डॉक्टर किरण ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमामध्ये संचालक सई ठाकूर बिजलानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्या म्हणाल्या, एखादी वास्तू, व्यक्ती किंवा संस्था शतक पूर्ण करते तेव्हा ती मोठा इतिहास आपल्यासोबत जपत असते. तरुण भारत त्याला अपवाद नाही. आज 106 वर्षाच्या कालावधीत तरुण भारतने अनेक वादळांना तोंड दिले, परंतु आपला स्वाभिमानाचा बाणा आम्ही सोडलेला नाही. हा सर्व प्रवास केवळ तरुण भारतमधील सदस्यांमुळेच सोपा झाला आहे. आजपर्यंत तुम्ही आमच्यासोबत होतात, आहात आणि यापुढेही असाल असा विश्वास मला वाटतो. एखादी संस्था, व्यक्ती किंवा वास्तू जेव्हा एक शतक पूर्ण करते तेव्हा ती एक फार मोठा इतिहास रचत आणि जपत असते. तरुण भारतसुद्धा याला अपवाद नाही. 106 वर्षाच्या वाटचालीमध्ये तरुण भारतने अनेक चढउतार पाहिले. अनेक संकटांना, वादळांना तरुण भारत खणखरपणे, धाडसाने सामोरा गेला. परंतु आपलं प्रबोधन, स्वाभिमान हा त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केला नाही. ही सर्व वाटचाल तुम्हा सर्वांमुळे आम्ही करू शकलो. तुम्हा सर्वांची जर साथ नसती तर आज आम्ही या जागी उभे राहू शकलो नसतो. तुमचा विश्वास, तुमची साथ आम्हाला नेहमीच हवी असते. आपण असेच एकत्र राहू आणि तरुण भारतला आणखीन एक शतक पार करण्यासाठी पुढे वाटचाल करू. आजपर्यंत तरुण भारतसाठी ज्या ज्या व्यक्तींनी त्यांचं योगदान दिलं आहे त्या सर्वांना माझा नमस्कार. तुमचं योगदान आम्हाला असंच मिळत राहू दे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सुभेदार यांनी केले.